अधिकाऱ्यांचा जनतेच्या जीवावर उठलेल्या नगरपालिकेचा जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नगरपालिकेचा निकृष्टता करणाऱ्या नगरपालिकेचा नगरपालिकेनं हे जे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेलं आहे, त्याचा सर्व शहरवासियांना भयंकर प्रमाणामध्ये त्याचा मनस्ताप त्रास सहन करण्याची वेळ या नगरपालिकेच्या मार्फत नागरिकावर आलेली आहे. समतानगर असेल की ज्या शहरामध्ये सर्वात जास्त कर देणारा हा भाग आहे, प्रभाग क्रमांक 9, त्याचप्रमाणे शहराच्या अन्य भागातील रस्तेसुद्धा जिथं जिथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये निकष आहे खरं तर त्या इस्टिमेटमध्ये की तो रस्ता खोदल्याच्या नंतर पुन्हा पूर्ववत करून देण्याची जबाबदारी त्या गुत्तेदाराची आहे आणि ती करून घेण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे. असं असताना सुद्धा याच्यावर कुणीही लक्ष दिलेलं नाही. हे आता आपण पाहतो याच्यामध्ये गाड्या काल अडकलेल्या आहेत, ॲम्ब्युलन्ससुद्धा गाडी याच्यामध्ये अडकलेली होती. हा जो रोड आहे तो स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रोड आहे, पेशंट नातेवाईक इकडे जाणारा रोड आहे हा. त्याचबरोबर रामकृष्ण परमहंस महाविद्यालय असेल, RP कॉलेज, भोसले हायस्कूल असेल, छत्रपती हायस्कूल असेल, इकडे जाणारा हा रोड आहे. ॲक्सिडेंटचं हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि अशा रोडवर हे जर अशा पद्धतीनं खड्डे पडत असतील, आता पाहिलं तुम्ही हे खड्डे नुसतं पाय लावलं त्याच्यावर तरी पाय खाली चाललाय, म्हणजे कमरे इतके खड्डे या ठिकाणी आहेत. आम्ही सुजित साळुंके आम्ही काय केलं की यापूर्वी देखील नगरपालिकेला लेखी पत्रव्यवहार केलेला आहे की हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे ट्रेंच वर्क झालेलं आहे हे दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं मूळ रोड होता त्याच पद्धतीनं ते दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. असं झालं नाही, याच्यामध्ये माती टाकली, मुरुम टाकला फक्त आणि वरून डांबरीकरणाचं थर टाकायचं काम केलं, हे कुठंच टिकणार नाही. हे इथलाच विषय नाही, संपूर्ण शहरामधील नागरिकांना या समस्येला सामोरं जावं लागतंय. प्रत्येक ठिकाणी याच्यावर खड्डे पडलेले आहेत. तर नगरपालिकेचा आज आम्ही या ठिकाणी असा निषेध करण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि लवकरात लवकर त्वरित संबंधित गुत्तेदाराकडनं, ठेकेदाराकडनं, पालिका प्रशासन असेल, MGP असेल, तात्काळ याची दुरुस्ती ही पूर्ववत ज्या कंडिशनमध्ये रस्ता होता त्या कंडिशन आणण्याची जर नाही केली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. धाराशिव शहरात भुयार गटार योजनेच्या नावाखाली अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून सांगण्यात आलं तरी देखील नगरपालिका प्रशासन कुठली दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोंब मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे. या परिसरातील नागरिकांना इथं जवळच स्त्री रुग्णालय असल्यामुळे शाळा आहे, कॉलेज आहे, त्याच्यामुळे लहान लहान लेकरांना यायला जायला असतील, ॲम्ब्युलन्स असतील, अतिशय इथं त्रास होतोय. इथं नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. जर भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर ह्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. याची दखल पालिका प्रशासनाने घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.